नमस्कार मित्रांनो. आज जो आपण व्हिडिओ पाहणार आहोत ना, तो व्हिडिओ फार काळजीपूर्वक पहा बरं. हा रांगेशी निगडीत असलेला प्रश्न आहे. असे प्रश्न फसवे असतात आणि यामध्ये विद्यार्थी फसतात, परीक्षार्थी फसतात आणि गुण गमावून बसतात. फक्त गुण गमावल्याचं दुःख नाही, अजून एक नुकसान होतं ते म्हणजे वजा गुण पद्धती असेल, वजा गुणांकन पद्धती असेल, तर चुकलेल्या प्रश्नाचे गुण पण वजा होतात. त्यामुळे अशा प्रश्नांचं उत्तर काढल्यानंतर त्याचा ताळा घेऊन पाहायचा पटकन आणि तो ताळा जोडला असेल तरच तो पर्याय आपण काय करायचा, सोडवायचा. आता पाहूया, रांगेतील स्थान निश्चित करणे असा हा प्रश्न आहे. 21 मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडे चौथ्या जागेवर हलवले जाते, तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12 जागी येते, तर तिची हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने कितवी स्थिती होती? तुम्ही म्हणाल सर किती कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे, तुकडे तुकडे करून वाचा. काय वाचलं पाहिजे? 21 मुलांच्या रांगेत, हा पहिला तुकडा. मोनिकाला उजवीकडून चौथ्या जागेवर हलवलं. म्हणजे ज्या स्थानी ती उभी होती ना, तिथून तिला उजवीकडे चौथ्या जागी हलवलं. हा दुसरा तुकडा, पार्ट नंबर सेकंड. त्याच्यानंतर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते. मग निश्चिती झाली. तर किती आली? तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते. स्थान 12व्या जागी येते. तर तिची हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने कितवी जागा होती? हा काय आहे? हा प्रश्न आहे. आता उत्तराचे पर्याय दिलेत 9, 10, 11 आणि 14. प्रश्न थोडीशी गुंतागुंत निर्माण करणार आहे, म्हणून मी तुम्हाला पुढे रांगच काढून दाखवली आहे. त्यामुळे तुम्हाला रांगेतली स्थानं पण कळतील. अतिशय सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका. कमेंट्स करा. आता ही रांग आहे. रांग किती आहे? 1 ते 21 मुलींची रांग आहे. या मुलींच्या रांगेमध्ये कोण उभी आहे? मोनिका. म्हणजे अंतिम स्थानी किती आहे ती? शेवटी कोणत्या स्थानी आहे? तर ती शेवटी आहे 12व्या स्थानी. म्हणून इथे पिवळ्या रंगाने दर्शवलंय, मोनिका 12व्या स्थानी उभी आहे. आता काय झालं होतं, ती 12व्या स्थानी येण्यासाठी तिला उजवीकडे 4 घरं हलवलं होतं. आता संख्यारेषा जशी आहे ना, तशी आता तुम्ही व्हिडिओ पाहताय, तुमच्या नजरेसमोर हा व्हिडिओ आहे. ही संख्यारेषा आहे, ही रांग उभी आहे. मग तुमच्या डाव्या बाजूला 1 अंक आहे, म्हणजे ही डावी बाजू. आणि तुमच्या उजव्या बाजूला आता उजवीकडे 21 आहे, ही उजवी बाजू, उजवी दिशा. लक्षात घ्या, तुमची डावी ती रांगेची डावी, तुमची उजवी ती रांगेची उजवी दिशा. थोडं मात्र पक्क करा, नाही तर डाव्या उजव्यामध्ये अडकून गडबड होऊन जाईल. आता 12व्या स्थानी मोनिका आहे. तर काय ती 4 स्थानं हलवल्यामुळे झाली आहे ना? आता पाहूया. म्हणजे मोनिका पूर्वी कोणत्या स्थानी होती? तर मोनिका बघा इथे 8व्या स्थानी होती. आणि ती 4 स्थानं हलवली. 1, 2, 3, 4 म्हणून ती 12व्या स्थानी आली. आलं का लक्षात? हे पटकन एक ओळ आखून आपण पटकन काढू शकतो. आता काय झालं? रांगेत उभ्या असलेल्या एकूण व्यक्ती किती आहेत? 21. मोनिकाचं स्थान रांगेच्या डाव्या बाजूने, तुमच्या डाव्या हाताने. कितवं आहे? 12वं आहे. आता उजवीकडे चौथ्या जागेवर हलवले आहे. उजवीकडे चौथ्या बाजूला हलवलंय, म्हणजे डावीकडून हलवायला सुरुवात केली. 1, 2, 3, 4 स्थानं. 4 स्थानं हलवलंय. जिथे उभी होती ते स्थान धरायचं नाही. 4 स्थानं सरकवले पुढे. तर काय स्थिती आली बघा. तर याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला इथे आपण एक मांडणी केलेली आहे. बघूया काय आहे. हलवण्याआधीची डावीकडील जागा उजवीकडील 4 जागा सरकवल्यानंतर 12वी झाली. बरोबर ना? उजवीकडून 4 जागा सरकवल्यानंतर 12वी झाली. म्हणून 12 वजा 4 बरोबर 8. म्हणजे काय? मूळची स्थिती किती होती? मूळची तिची जागा होती 8व्या क्रमांकाला ती उभी होती डावीकडून, फ्रॉम लेफ्ट साइड. बाई और साइड. आता यामध्ये आपण दुसरा टप्पा पाहूया. आता उजव्या बाजूने किती स्थिती येईल? तर एकूण किती मुलं, मुली किंवा व्यक्ती उभी आहेत रांगेत? 21. मूळ स्थान किती आहे? 8. 21 वजा जर 8 केलं तर किती येतात? 13. परंतु स्थान काढण्यासाठी आपल्याला त्यामध्ये 1 मिळवावा लागतो. त्यामुळे येईल त्याचं उत्तर 14. आता आपण मोजून पाहूया. आता आपण जर मोजलं उजवीकडून तर किती स्थान येतं बघूया. मोजायला सुरुवात करा मनात. 1,
2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. थेटही करता आलं असतं. 21 वजा 8 अधिक 1 होता की नाही वेगळा प्रश्न? थोडीशी गुंतागुंत होती की नाही? लक्षपूर्वक सोडवलं तर आपण यशस्वी होतो. त्याच्यासाठी काय आहे बाळांनो, आपला जर पाया कच्चा असेल ना, तर आपल्या यशाची इमारत डळमळीत होते. यशाची खात्री राहत नाही. त्यामुळे पाया खूप मजबूत केला पाहिजे. जो शिक्षक, जो ट्युटर, जो मार्गदर्शक आपल्याला सांगतोय, त्याच्या सांगण्याकडे कृपया काळजीपूर्वक लक्ष द्या आणि जीवनात चांगले गुण मिळवून यशस्वी व्हा. गणिताचे सिद्धांत, गणिताच्या संकल्पना या आपण सुस्पष्ट करून घेतल्या तर आयुष्यभर विस्मृतीत जात नाहीत. ज्ञानप्रबोधिनीच्या गुरुसर क्लास यूट्यूब या चॅनलमध्ये आपण आपल्याला अवघड वाटणारे, अनुत्तरित असणारे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये सेंड करू शकता. आपल्याला ते प्रश्न सॉल्व्ह करून, त्या प्रश्नांची उकल करून आपल्याला व्हॉट्सॲप माध्यमातून तो प्रश्न पाठविण्यात येईल. आणि जर तो प्रश्न सर्वांनी पाहावा अशी आपली इच्छा असेल तर तो यूट्यूब चॅनलवरती पब्लिश केला जाईल. धन्यवाद. खूप खूप आभार. भरपूर मेहनत करा, योग्य दिशेने मेहनत करा आणि यशस्वी व्हा. थँक यू व्हेरी मच.